आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. त्या दुर्दैवी बालिकेचे कुटुंब, त्या गावाचे ग्रामस्थ माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले. त्या ठिकाणी विनंती करण्यात आली, फास्ट ट्रॅकवर ती केस चालली पाहिजे, ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांची नियुक्ती झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाने त्यावर कार्यवाही केलेली आहे. अध्यक्ष महोदय, एक चांगली मागणी या ठिकाणी सन्माननीय आमदार महोदयांनी केलेली आहे की महिला न्यायाधीश जर त्या ठिकाणी नियुक्त केल्या गेल्या तर संवेदनशील पद्धतीने आणि विहित कालावधीमध्ये त्याचा जर न्यायनिवाडा झाला, त्याला फाशीची शिक्षा जर झाली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज, एक धाक त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार आहे. आज सभागृहामध्ये दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून माननीय गिरीजी महाजन साहेब पण तिकडे येऊन गेले होते. माझी आपल्याला या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने विनंती आहे की किमान एक 10 वर्षाच्या आत जे बालिका असतात आणि त्यांच्यावर जर दुर्दैवाने असे प्रसंग घडले तर हे सिस्टम एक क्रिएट झाली पाहिजे की फास्ट ट्रॅकवर ही केस चालणं, वरिष्ठ वकील त्या ठिकाणी देणं आणि फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून एक महिन्या 2 महिन्याच्या आत एक स्पेशल बेंच संपूर्ण राज्यामध्ये जर या संदर्भात निर्माण झालं आणि असा कायदाच जर आपण केला तर खऱ्या अर्थाने त्या बालिकेला न्याय मिळू शकेल. आणि मला वाटतं की हे शेवटचं बलिदान त्या बालिकेचं ते ठरावं. या दृष्टिकोनातून दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये या ठिकाणी आहेत. तर या संदर्भातला निर्णय कायदा राज्याच्या वतीने करण्यात यावा आणि अशीच मागणी त्यांच्या पालकांनी पण त्या ठिकाणी केलेली आहे. तर संपूर्ण सभागृहाला मी विनंती करेन की अशा पद्धतीने जर आपण कायदा केला तर मला वाटतं की एक चांगला मेसेज, एक जरब त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार आहे. चला पुढे जाऊयात. मंत्री महोदय बोलणार. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, थांबा. चला मंत्री महोदय, तुम्हाला बोलायचं काही? अध्यक्ष महोदय, सभागृहाचे सन्मान्य सदस्य दादाजी भुसे यांनी एक अतिशय चांगली सूचना सभागृहामध्ये केलेली आहे. निश्चितपणे अल्पवयीन चला ठीक आहे, बोला. मंत्री महोदय बोला. निश्चितपणे जी सूचना या ठिकाणी दादाजी भुसे किंवा इतर सदस्यांनी केली पुढे जाऊ, आपण पुढे जाऊ ना. आणि अल्पवयीन मुलींवर होणारे चला किशोरप्पा बोला शेवटचं. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीची घटना ही मालेगाव तालुक्यात घडली त्याच पद्धतीची घटना मागच्या वर्षभरापूर्वी माझ्याही मतदारसंघामध्ये घडलेली आहे. ह्याच अधिवेशनातून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी कुटुंबाचं केलं. ह्या अशा नराधमांना पहिली गोष्ट म्हणजे माझी गृह विभागाला विनंती आहे की ह्या घटना घडल्यानंतर आपल्या पोलिसांकडून जर का एव्हिडन्स बरोबर आले नाही, त्यांच्याकडून जर का चुका झाल्या तर असे नराधम हे निर्दोष त्या ठिकाणी सुटू शकतात. त्याच्यामुळे आपल्या विभागाकडून कुठल्याही परिस्थितीत कुठलाही एव्हिडन्स राहणार नाही याची काळजी गृह विभाग घेणार आहे का? दुसरा एक विषय की इथे फाशीच्या बाबतीतला कायदा मला वाटतं अध्यक्ष महोदय या ठिकाणी केला गेला पाहिजे. अशा नराधमांना जोपर्यंत या राज्यात फासावर लटकवलं जात नाही आणि ते चित्र या महाराष्ट्रभर पसरत नाही तोपर्यंत मला वाटतं अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी थांबणार नाहीत. म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की ही केस 6 महिन्याच्या आत संपेल का? ह्या अशा नराधमांकरता फाशीचा कायदा आपण या ठिकाणी आणणार का? असे 2 विषय माझे या ठिकाणी आहेत. चला सना मलिक. चला सना मलिक तुम्ही बोला. सना मलिक. ठीक आहे, ठीक आहे. वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे. घ्या. अध्यक्ष महोदय, थोडक्यात हमारे मंत्री महोदय ने काफ़ी हमें जानकारी दी है
और जहाँ तक हमारे शालेय शिक्षण मंत्री ने उन्होंने भी ना, आता बताया नहीं। कि ये कायदा ऐसा रिवाइज करने की ज़रूरत है, लेकिन हमारे जो सुप्रीम कोर्ट के जजमेंट्स हैं जिसको हम डॉक्ट्रिन अप्लाई करके आगे बढ़ाते हैं, जिसमें है बच्चन सिंह वर्सेस स्टेट ऑफ पंजाब जो 1980 का जजमेंट है, सुप्रीम कोर्ट ने उसमें रेयरेस्ट ऑफ द रेयर केसेस में फांसी की जो सज़ा है उसको कबूल करते हुए कुछ डॉक्ट्रिन्स के कुछ नियम दिए थे, जिसमें आता है मैनर ऑफ क्राइम। वो मैनर ऑफ क्राइम में हम रेप के या नाबालिग बच्चों के ऊपर अगर कोई ऐसा अत्याचार होता है तो उसको लेते हैं। मोटिव ऑफ क्राइम होता है, इम्पैक्ट ऑन सोसाइटी होता है, अगर सोसाइटी इतने भारी पैमाने पे उसको इसकी मांग करती है तो। साथ ही साथ मैग्नीट्यूड ऑफ क्राइम होता है, और विक्टिम्स वल्नरेबिलिटी जिसमें चाइल्ड, वुमेन, एल्डरली, ये सब आता है। तो रेयरेस्ट ऑफ द रेयर केस में फांसी की सज़ा अगर हमारे महाराष्ट्र शासन की तरफ से सुझाव जाता है और ये सारे डॉक्ट्रिन को अप्लाई करती है जो सुप्रीम कोर्ट के जजमेंट के हिसाब से, तो ये होना चाहिए। और तुरंत से, मतलब सिर्फ 3 साल का नहीं, 5 साल का हम देख रहे हैं, ये लगातार हो रहा है, सिर्फ इधर का नहीं है। मैं भी एक माँ हूँ, मेरे पास 2 बेटियाँ हैं, मैं खुद एक औरत हूँ। तो इस तरीके से अगर हम इसी को ऐसे ही आगे बढ़ाते रहे और फास्ट ट्रैक में अगर इस सेशन में हमने इसके ऊपर कायदा बनाने का नियम नहीं लाया तो शायद हम अपने लोगों के ऊपर इंसाफ नहीं कर पाएंगे। और साथ ही साथ एक छोटी सी कहावत है, एक छोटा सा कोट है जो दर्शन मोंडकर ने बोला था, वॉज इट रियली माई फॉल्ट, आस्क द शॉर्ट स्कर्ट। वॉज इट रियली माई फॉल्ट, आस्क द शॉर्ट स्कर्ट। नो इट हैपेंड विथ मी, सेट द बुरका। बट द चाइल्ड, बट द डायपर इन द कॉर्नर कुडंट इवन रिप्लाई। That's it. Thank you. मंत्री महोदय, बरं एक काम करा, बालाजीराव काय म्हणतात त्यांचं एकत्र घ्या. बालाजीराव बोला. अध्यक्ष महोदय, 1 मिनिट. हे माझा विषय जे आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.